हॅलो मित्रांनो, कसे आहात? खूप दिवस झाले व्हिडिओ टाकताच आला नाही. मी गावी असल्यामुळे व्हिडिओ बनवताच आला नाही आणि आमची यायची तयारी चालू असल्यामुळे मी व्हिडिओ काही बनवलाच नाही. आणि 2-3 दिवस झाले व्हिडिओ बनवायचा पण बनवताच आला नाही. घरची कामे आणि या दोन्हीमध्ये मला काही टाईमच भेटला नाही. आणि यायचं म्हटलं तर खूपच काम असते. यायचं म्हटलं की काही घेऊन यायला लागते. सगळी तयारी करून यायचं. आणि मी त्यानंतर एक दिवस माझं पोरगा आजारी पडल्यामुळे मी त्याला दाखवाय पण गेले दवाखान्यामध्ये. आणि मी दवाखान्यामध्ये दाखवाय गेले आणि माझ्या पोराचे येताना मी औषधं पण घेऊन आले, कारण इकडे आले की इकडे डॉक्टर चांगले नाहीत. त्यासाठी मी गावावरून येतानाच औषधे घेऊन येते. 12ची ट्रेन होती आणि 12 वाजता आम्ही ट्रेनमध्ये चढलो आणि सकाळी आम्ही 6:30ला पोचलो आम्ही सकाळी. आणि 6:30ला पोचलो स्टेशनवर. तिथून नंतर आम्हाला घरी यायला आम्हाला 8 वाजलेत. आम्ही 8 वाजल्यापासून माझी घरातली साफसफाई चालू होती. आता 15-20 दिवस झाले आमचे घर बंद असल्यामुळे मी घरामध्ये येऊन पूर्ण साफसफाई केली. आणि घरातली साफसफाई करून मी आत्ता सकाळी नाश्ता केला. पोहे करून आम्ही खाल्ले. आंघोळ वगैरे मी केली आणि आंघोळ केली, नाश्ता केला. हे पावटं सोलून घेतलेले आहेत आणि मी आत्ता पावट्याचे आमटे बनवत आहे. हे पावटं वगैरे इकडं काही भेटतच नाही. इकडं नॉर्मल टमाटर, वांगे असं भाज्या भेटतात. आपल्या इकडं भाज्या भेटतात, इकडे काहीच भेटत नाही. त्यासाठी मी गावावरून हे पावटं अर्धा किलो घेऊन आले होते आणि मी आता पावट्याची आमटी आणि भातच बनवणार आहे. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. मित्रांनो, माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे.